पूर्णा तालुक्यातील गौर परिसरात महादलिंग स्वामी मठ संस्थांची एकूण 36 एकर जमीन आहे. या जमिनीवर मागील 90 ते 100 वर्षापासून संबंधित देवस्थानचा ताबा देखील आहे. परंतु दिनांक 28 नोव्हेंबर 2025 रोजी देवस्थानच्या 7/12वर अचानक सरकारी असा उल्लेख झाल्याने गौर येथील ग्रामस्थांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. संबंधित देवस्थानचे मठाधिपती यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला असून याबाबत आपण न्यायालयीन लढाई लढणार असल्याचं बोलून दाखवलं आहे. कारण म्हटलं तर राजकारणच आहे, दुसरं काहीच कारण नाही. कारण ते मालकीसाठीची केस नव्हती, फक्त नावात दुरुस्ती करायची होती. करबस्या गुरु ईश्वरय्या असं नामाभिधान तिथे पाहिजे होतं. त्याच्यात प्रिंट मिस्टेक म्हणा किंवा नजर दोष दृष्टीदोष म्हणा, यामुळे तिथे वीरभद्रय्या असं होतं. पण हे देवस्थान सिद्धेश्वर मंदिर लाशिनमठ संस्थान वसमत हिंगोली जिल्ह्यातील धर्मदा हिंगोलीमध्ये त्याची नोंद आहे आणि त्याचा एक PTR क्रमांक रजिस्टर नंबर त्या ठिकाणी 14-59 अशा पद्धतीचा तो नंबर आहे. आणि एवढं असताना सुद्धा या ठिकाणी नावात दुरुस्तीची ॲप्लिकेशन 2017 आम्ही दिलेली आहे. त्याच्या अगोदर पूर्व प्रयत्न आम्ही केलेले आहे, पण त्यात काही दुरुस्ती न करता 2017 तिथं स्पॉट इन्व्हेस्टिगेशन झालेलं आहे, पंचनामा झालेला आहे आणि समस्त मौजे गौर गावातील लोकांनी त्या ठिकाणी स्वतः त्याचे जे चतुष्सीमेतील जे लोक आहे पूर्व सगळ्यांनी मिळून सांगितलं का हे मंदिराची जमीन आहे. करबस्या गुरु ईश्वरय्या लाशिनमठ संस्थान वसमत मठाखालील महदलिंग देवस्थान गौर त्या इथल्या दिवाबत्तीसाठी आणि ह्या मंदिरासाठी म्हणून ही जमीन आहे आणि हे महाराजाच्या अधिपत्याखाली आहे असा तो पंचनामा सुद्धा त्या ठिकाणी झालेला आहे. पण सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून एक काहीतरी राजकीय म्हणा किंवा आणखी काही स्वार्थापोटी म्हणा किंवा कुणाच्या दबावतंत्राचा वापर करू म्हणा किंवा आणखी काही त्याला आपण म्हणू का त्या ठिकाणी द्वेषापोटी किंवा आक्षापोटी त्या ठिकाणी हा निर्णय झालेला आहे. बरं, एक सांगा महाराज, एकीकडे निवडणुकीची आचारसंहिता चालू आहे, प्रचार जोमात आहे, सर्व प्रशासकीय अधिकारी त्यामध्ये कामामध्ये गुंतलेले आहेत प्रशासकीय कामे करण्यासाठी. पण आपल्या जमिनीबाबत एवढी तत्परता प्रशासनाने नेमकी का दाखवली आणि एवढ्या एका दिवसामध्ये एका काही तासामध्येच आपले फेरफार केले, याबद्दल आपलं काय मत आहे? तत्परता असा आहे, समृद्धी महामार्ग इथून गेल्यापासून म्हणजे 2022 पासून त्याची जी प्रक्रिया झाली जमीन हस्तगत करण्यापासूनची, आम्ही त्या ठिकाणी सुद्धा त्याला तंतोतंत त्या कार्यासाठी सहमती दिली. आम्ही बॉन्ड पेपर ॲफिडेव्हिट देऊन दिलेलं आहे की आम्हाला हे तुम्ही जे निधी देऊ लागलेला आहे संमतीने 4 पट आणि न संमती दिली तर 1 पटही मिळणार नाही अशा त्याला आम्ही संमती दिलेली आहे बॉन्डवर 100 रुपयाचा की आम्हाला हे समृद्धी महामार्ग जात आहे. त्याचं 32 गुंठ्याचे जे पैसे आहे 10 लाख रुपये ते आम्हाला मान्य आहे, आमची कुठल्याही प्रकारची तक्रार नाही असं आम्ही गंगाखेड उपजिल्हा अधिकारी यांच्या सक्षम कार्यालयामध्ये आम्ही तो दिलेला आहे आणि त्या ठिकाणी स्वाक्षरी करून आलेला आहोत. एवढं असताना सुद्धा या ठिकाणी फक्त नावात दुरुस्ती केल्याशिवाय त्याचा जो मोबदला आहे तो भेटू शकत नाही. वारंवार त्यांना भेटून त्यांना सांगून सुद्धा केल्यावर त्या ठिकाणी त्यांनी त्यावर कुठली न करता उलट ज्या नावाने आहे त्या नावानेच तुम्ही हा चेक घ्या आणि वटवा असं म्हटल्यावर ते नावात दुरुस्ती अत्यंत गरजेची होती आणि म्हणून मग आम्ही पुन्हा त्यांना या पद्धतीची नावात दुरुस्तीसाठीची त्या ठिकाणी विनंती करण्यात आलेली होती. आणखी एक सांगा, इतर प्रकरणामध्ये हे अधिकारी किंवा प्रशासकीय असं एक नियम असतो की दोन्ही बाजू ऐकल्या जातात, त्यासाठी तुम्हाला रितसर नोटीस पण दिल्या जाते. परंतु यामध्ये आपल्या तशा काही नोटीस प्रशासन असं म्हणते की त्यांना 2-3 वेळेस नोटीस पाठवण्यात आल्या, परंतु त्यांच्याकडून डिफेन्स करण्यात आला, याबद्दल काय नेमकं काय सांगा? याबद्दल हे किंवा नोटीस कोणाला दिली त्याच्यावर देणाऱ्याला रेशिओ म्हणजे ओशी प्राप्त होत असते. पण इथे माझी असेल तर माझी सही असेल. वसमतला आम्ही गौर शिवारामध्ये आमची जमीन आहे, मालमत्ता आहे, देवस्थान आहे, पण आम्ही रहिवासी वसमतचे आहोत. माझं आधार कार्ड आणि माझं रहिवास वसमतला मोठं केंद्रबिंदू असल्यामुळे या मोठ्या देवस्थानामध्ये आम्ही आहोत आणि ती आमची ब्रँच आहे म्हणजे सेंटर आमचं वसमत आहे आणि इथलं रहिवासी असल्यामुळे इथे नोटीस काढलं असेल तर सांगावं. त्यांनी वसमतला नोटीस दिलेला नाही, गौरच्या नावाने दिलेलं आहे. कोणाला दिलं त्याचा उल्लेख आहे का नाही त्यांनी सांगावं. मला नोटीसनुसार मला गंगाखेड हे स्थळ दिलेलं होतं, मी गंगाखेडला दिलं, तो नोटीस माझ्याकडे आहे, मी उभंही राहिलो आणि त्या नोटीसवर मी सही प्रत्यक्ष त्या ठिकाणी येऊन सही केलेली आहे. त्या पद्धतीची सही असेल तर मी आक्षेप करेल.
मला दाखव. त्यांनी मला नोटिसा दिली, सूचना दिली आणि मोबाईल व्हॉट्सअपवर दिली की आपली अशी अशी सुनावणी आहे, आपण भेटा. आणि त्यांना सुद्धा माहीत होतं की नाही मला माहीत नाही. आम्ही गंगाखेडला गेलो, तिथून 4 वाजता सांगायला 3 वाजता मीटिंग पूर्ण्याला आहे. मग आम्ही पुन्हा पूर्ण्याला आलो. पूर्ण्याला आम्हाला पाहिल्याबरोबर यांनी तारीख दिली तिथे, म्हणजे 34 की 35 तारखा होत्या. त्यांनी 10 मिनिटात त्या तारखा केल्या आणि त्या ठिकाणी भूक लागली होती का काय, त्याला 4:30 वाजता त्यांनी खुर्ची सोडली, तुम्ही उशिरा आले असं म्हणून आम्हाला त्यांनी तारीख म्हणून तारीख पुढल्या तारखेत तुम्हाला कळवण्यात येईल. त्यानंतर त्यांनी तारीख कळवलेली नाही. पण तरी आम्ही ग्रामस्थ गौर आणि आमचे वसमतच्या माध्यमातून माझ्यातर्फे राज थरपती यांना आम्ही वारंवार पाठवलं. पण त्यांनी त्या ठिकाणी तुम्ही वकील नाही, तुम्हाला काही मालक नाही आणि तुम्हाला काही इथं बोलायचा अधिकार नाही, तुम्ही वकील लावा असे ते म्हटल्यावर पुन्हा उपस्थित राहिलो. त्यावेळेस यांनी हिअरिंगच तारखाच दिल्या, यांनी आम्हाला बोलायचा अधिकार दिला नाही. आणि आम्ही जे पुरावे म्हणतात दिले नाही, आम्ही 100 याचे 2 बंच दिलेले आहे त्यांना, पण ते म्हणतात की दिलेले नाही. आता याचा आमच्याकडे काही पुरावा नाही. बरं आम्ही उपस्थित राहतो याचाही पुरावा आमच्याकडे नाही, कारण आमच्याकडे व्हिडिओ रेकॉर्डिंग नाही. त्यांनी तिथलं बघावं व्हिडिओ रेकॉर्डिंग करून आहे की नाही आहे. म्हणजे हे सगळं गोल बंगाल आहे, म्हणजे मिलीजुली सरकार आहे. आणि राजकारणी आपल्या शीटसाठी वाचवायले आणि अधिकारी बेभानपणे आपल्या मनातील तसा हा कार्यक्रम सुरू आहे. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये देवस्थानाची म्हणा, गोरगरिबाची म्हणा किंवा अन्य आरक्षित जमिना सुद्धा लाटण्याचा प्रयत्नामध्ये हे गोल बंगाल आहे. आणि आपल्या परिसरात प्रचंड विकसित समाज आहे, त्या गावात पण 700-800 लोक समाज आहे. एवढ्या मोठ्या समाजांच्या विरोधात जाऊन ह्या संबंधित काही जे राजकीय हस्तक्षेप होत आहे याच्यामध्ये, हा फार मोठा अन्याय आहे. यापुढे आपली नेमकी लढाई कशी राहील, नेमकी आपली न्यायालयीन लढाई कशी? आम्ही न्यायालय आहे, शांतीचा मार्ग आहे, धार्मिक मार्ग आहे, परोपकार आहे, वहंती नद्या परोपकार आहे. म्हटल्याप्रमाणे परोपकारासाठी साधू संत झालेलं आहे. आमचं हे सगळं आहे, समाजासाठी आहे, धर्मासाठी आहे. ते सरकारी खरंच गोरगरिबाच्या कामात येत असेल तर आम्ही तयारही आहे त्याच्यासाठी. चोरं खात असेल तर आम्ही त्याला आमचा प्राण देऊ, आम्हाला घ्यायचा अधिकार नाही. आम्ही आत्मदहन करू शकतो, आम्ही स्वशरीराची आहुती देऊ शकतो, दुसऱ्याची घेऊ शकत नाही. त्यामुळे हे लोकहिताचं आमचं कार्य आहे. त्याच्यामुळे आम्ही कायद्याची लढाई करू, शांततेने करू. अहिंसा परमो धर्म, हा धर्मो रक्षिती रक्षता. आणि म्हणून आम्ही आमच्या धर्माचा मार्ग सोडणार नाही. गावकरी मंडळीला आमचे जे विश्वस्त मंडळ आहे, पंच कमिटी आहे आणि जे काही गावं आहे ह्या तालुक्या आणि जिल्ह्यामध्ये, परभणीमध्ये लिंगायत समाज, वीरशैव समाज, ज्या काही संघटना आहे आमच्या, या पूर्ण लावणी याच्या मागं जे काही षडयंत्री लोक असतील, पाताळयंत्री म्हणतात त्याला, असे पाताळयंत्री आणि षडयंत्री लोक याचेच असतील, त्याचा पर्दाफाश करू. आणि किती रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे आणि किती यांनी प्रकार या ठिकाणी केलेला आहे, याच्या तळापर्यंत जायचं काम मात्र आम्ही केल्याशिवाय राहणार नाही.